समजा गट डिसबायोसिस हे कोणत्या लक्षणावरून कळतं? गट डिसबायोसिस ही थोडीशी अशी ब्रॉड संकल्पना आहे. त्यासाठी कोणतं असं एक निदान नाही किंवा असं एक लक्षण नाही. बऱ्याचदा काय होतं, पोटाचे आजार हे डॉक्टरांसाठी डायग्नोज करणे खूप अवघड पडतं, राईट? कारण बऱ्याचशा आजारामध्ये येणारी लक्षणं सेम आहेत. पण समजा डॉक्टरांकडे जाऊ तर आपल्याला कधी कधी अँटीबायोटिक्स घ्यावेच लागतात. तर असे हे वारंवारपणे अँटीबायोटिक्स घेतल्यामुळं आपल्या गट डिसबायोसिसवर किंवा गट मायक्रोबायोमवर काही परिणाम होतो? येस, आजकाल अँटीबायोटिकचा वापर सर्रास वाढलेला आहे. हो. तुम्ही जे इलनेसेस म्हणलात, सर्दी पडचं वगैरे, हे बऱ्याचदा व्हायरल इलनेस असतात आणि जे अँटीबायोटिक वापरतो ते बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट असतात. त्यामुळे खरं तर व्हायरल आजारासाठी अँटीबायोटिक वापरणे हे मुळातच पटण्यासारखं नाही, सायंटिफिकली योग्य नाहीये. पण मग डॉक्टर झोप नक्की किती घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपली बॉडी चांगली राहील किंवा गट हेल्थ चांगली राहील? झोपेसाठी असं काही प्रमाण नाहीये की एक 6 तासच असावी किंवा 8 तास असावी, राईट? जेव्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर फ्रेश वाटेल, एनर्जाइज वाटेल, तितक्या तासांची झोप तुमच्या शरीराला आवश्यक आहे. तर विचारांबद्दल आणि गट डिसबायोसिस बद्दल काय त्यांचं परस्पर संबंध आहे? तुम्ही कदाचित ऐकलं असेल, गट ब्रेन ऍक्सिस अशी कन्सेप्ट आहे. गट इज अवर सेकंड ब्रेन असं म्हणतो, म्हटलं जातं. नमस्कार, मी अँकर प्रियांका जोशी. एसोनाईट टीव्हीच्या एसोनाईट फार्मा प्रस्तुत या एपिसोडमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, एसोनाईट टीव्हीमध्ये आपण वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांना इथे बोलावतो आणि आपल्या मनातील सर्व शंकांचं निरसन त्यांच्या मार्फत करून घेतो. असं म्हणतात बघा, काय गट्स आहेत ना तिच्यात. तो माणूस ना विचित्र आहे, हे माझा गट फिलिंग सांगत होतं बर का. आई शपथ, ती सिच्युएशन बघून ना माझ्या पोटात ना गोळाच आला. हे जे आपण नेहमी म्हणतो ना, तर हे पोटासंदर्भात नेहमी काय भुकेच्याच बाबतीत असं असतं असं नाही. कधी कधी आपल्या भावना सुद्धा पोटासंदर्भात जोडल्या गेलेल्या असतात. आणि आज याच रंजक विषयावर आपण गप्पा मारणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमित येळे. डॉक्टर, आपल्या एसोनाईट टीव्ही मध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद मॅडम. डॉक्टर अमित येळे हे तळेगाव दाभाडे इथं गेली 15 वर्ष त्यांच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. त्याशिवाय ते मेडिकल लेक्चरर म्हणून सुद्धा काम पाहतात. डॉक्टरांचा स्पेशल अभ्यास हा डायबेटीस, थायरॉइड आणि पचनासंदर्भातील सर्व आजार यांच्याविषयी आहे. चला तर आज जाणून घेऊया डॉक्टर अमित येळे यांच्याकडून गट डिसबायोसिस या विषयावर त्यांची मतं. डॉक्टर नमस्कार. नमस्कार मॅडम. पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे, नेमका गट डिसबायोसिस म्हणजे काय आणि त्याचा आपल्या आरोग्याशी कसा संबंध असतो? खरं तर कसं, गट डिसबायोसिस जर का समजायचं असेल तर अगोदर एक नॉर्मल गट काय आहे, नॉर्मल आपल्या पोटाच्या आरोग्याची व्याख्या काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला माहितीच असेल की आपल्या पोटामध्ये बरेचसे बॅक्टेरिया आहेत. सर्वच बॅक्टेरिया वाईट नसतात. देयर इज समथिंग कॉल्ड एज गुड बॅक्टेरिया अँड बॅड बॅक्टेरिया. ते पण सांगायला मला. येस ना, सहसा असं मानलं जातं की प्रत्येकाच्या पोटामध्ये ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया आहेत. इंटेस्टाईनचा जर का पार्ट पाहिला आपण आता स्क्रीनवरती पाहू शकतो, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन असे बरेच प्रकार आहेत. त्यातल्या प्रत्येक गटच्या पार्टला एक ठराविक डेडिकेटेड काम दिलेलं आहे. स्टमकचं काम आहे ऍसिड प्रोड्यूस करणं, बाहेरून आलेल्या आहारातले पचन स्त्राव, ज्याला मी डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणतो, ते रिलीज करून डायजेस्ट करणं, हे स्टमकचं काम. तसंच त्यानंतर जे स्मॉल इंटेस्टाईन आहे आणि त्यानंतर जे लार्ज इंटेस्टाईन आहे, ह्या दोन्ही इंटेस्टाईन मध्ये ट्रिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात. हे अपिरंटली गुड बॅक्टेरिया आहेत. आपली एक ट्रॅडिशनल कन्सेप्ट असते की एक सर्व बॅक्टेरिया वाईट आहेत असं, पण तसं खरं तर नाही. प्रत्येकाच्या गटमध्ये, प्रत्येकाच्या पोटामध्ये एक ठराविक गटचा किंवा ठराविक बॅक्टेरियाचा एक इम्प्रिंट असतो. जसं असं म्हणतात की प्रत्येकाची फिंगरप्रिंट वेगळी, प्रत्येकाचा रेटायना स्कॅन वेगळा. जसं आपला प्रत्येकाचा रेटायना स्कॅन किंवा प्रत्येकाची फिंगरप्रिंट ही त्या व्यक्तीसाठी युनिक असते. अगदी कितीही जुळी मुलं असतील तरी त्यांचा रेटायना स्कॅन किंवा त्यांचा फिंगरप्रिंट युनिक आयडेंटिटी असते. त्याच प्रकारे प्रत्येकाचे गट मायक्रोग्राम्स हे युनिक आहेत. प्रत्येकाचे डिफरंट. येस, एक्झॅक्टली. आणि त्याला आपण अगदी प्रत्येकाची स्वतःची सिग्नेचर म्हणू शकतो, गट सिग्नेचर, राईट? येस. एकाच घरात वाढलेली 2 मुलं, अगदी ती जुळी मुले असतील, मोनोझायगेटिक ट्विन्स मध्ये त्यांचं जेनेटिक मटेरियल देखील सेम असेल, एकाच घरात वाढलेले आहेत, तरी देखील त्यांचे गट बॅक्टेरिया सेम नसतात.
त्यांच्या आहाराच्या सवयी, त्यांचे हार्मोन्स, त्यांचे मूड स्विंग्स, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांचे विचार, त्यांच्या भावना, या सर्वांचा समावेश होऊन या सर्वांच्या मुळे प्रत्येकाच्या गटमधले बॅक्टेरिया थोडेसे वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. गट बॅक्टेरियाचं खरं तर नावं घ्यायची झाली तर सायंटिफिकली बरीच नावं आहेत. लॅक्टोबॅसिलस, सॅक्रोमायसिस, बोर्डेली, बरीच नावं आहेत. पण प्रत्येकाचे गट बॅक्टेरिया वेगळे. हे गट बॅक्टेरियामध्ये जेव्हा काही कारणामुळे बदल होतात, म्हणजे थोडक्यात गुड बॅक्टेरिया कमी होणे आणि बॅड बॅक्टेरिया वाढणे. हे सगळे गुड बॅक्टेरिया होते. हे जे नाव घेतले गुड बॅक्टेरिया. फॉर्च्युनेटली ही जी नावं घेतली मी ते फॉर्च्युनेटली बऱ्याचशा फार्मास्युटिकल प्रिपरेशन मध्ये देखील अवेलेबल आहेत आणि आपल्याला ते नैसर्गिकरित्या देखील मिळतात. तर ह्या ज्या गुड बॅक्टेरियाज आहेत त्यांचं जर का प्रमाण कमी झालं आणि काही कारणामुळे जर का बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलं तर जो इम्बॅलन्स होतो त्याला सोप्या भाषेमध्ये आपण गट डिसबायोसिस असं म्हणू शकतो. अच्छा, ओके. म्हणजे इम्बॅलन्स होणे, ह्याला एक सोप्या भाषेत सांगायचं तर इम्बॅलन्स जेव्हा होतो गटमध्ये तर तेव्हा गट डिसबायोसिस होतो. आणि आता पुढचा प्रश्न की आपल्या आरोग्याशी तो कशा प्रकारे निगडीत असतो? येस, खरं तर पोटाचे आरोग्य किंवा बाकीच्या पूर्ण शरीराचे आरोग्य, हार्मोन्सचे आरोग्य, आपला मूड आहे, आपलं पचनशक्ती जी आहे, आपली इम्युनिटी जी आहे, या सर्वांचा संबंध डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्या गट सोबत आहेच. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणलात की आपल्या भावनांचा आणि गटचा खूप संबंध आहे. बरोबर. असं म्हणतो की पोटामध्ये भीतीचा गोळा आला, राईट, भीती वाटते आपल्याला तेव्हा आपले हार्मोन सिक्रेट होतात. आपले ॲड्रेनालिन, नॉरॲड्रेनालिन, मेटानेफ्रिन्स असे हार्मोन सिक्रेट होतात. ते हार्मोन्स काहीतरी पोटामध्ये बदल करतात, त्यामुळे आपण असं म्हणतो की पोटामध्ये भीतीचा गोळा आला. आणि किंवा दरवेळेस असं पोटामध्ये काही होणं म्हणजे भीतीच असं नाही. आणि इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, व्हेन आय सी माय बेटर हाफ देर आर बटरफ्लाईज इन माय स्टमक, राईट. तर पोटामध्ये दरवेळेस भीतीमुळेच गोळा येईल असं नाही, कधी कधी काही कारणामुळे गोष्टी पण पोटात छान, एक भावना छान निर्माण होते. येस, आणि पोटामध्ये आपल्या इम्युनिटीसाठी देखील संदर्भ आहे. जसं पोटामध्ये हार्मोन्स, भीती, आपले इमोशन्स यांचा संबंध आहे, त्याचसोबत पोटातल्या गटचा, बॅक्टेरियाचा आपल्या इम्युनिटीसाठी देखील संबंध आहे. खरं तर पोटाच्या बॅक्टेरियाला आपण इम्युनिटीचा पहिला बॅरियर असं म्हणू. इम्युनिटीसाठी ब्लड सेल्स आहेत, न्यूट्रोफिल्स आहेत, टी सेल, बी सेल, बऱ्याच गोष्टी आहेत. पण या इम्युनिटीसाठी सगळ्यात पहिला बॅरियर म्हणजे आपले गट बॅक्टेरिया. म्हणजे पहिला जो घटक असतो, पहिला हल्ला असतो तो आपले गट बॅक्टेरिया. पहिलं प्रोटेक्शन जे करेल ते आपले गट बॅक्टेरिया करतात, असं राहील. उदाहरणार्थ जेव्हा माझ्या स्किनवरती माती पडेल, मी चिखलात खेळेल, तर माझी स्किन जर का इंटॅक्ट असेल, माझ्या स्किनचं लेअर जर का इंटॅक्ट आहे, तर दॅट विल बी माय फर्स्ट डिफेन्स. बाहेरच्या स्किनवरच्या एक्झोजिनस पॅथोजन पासून माझा स्किन विल बी माय फर्स्ट डिफेन्स. माझा पहिला घटक, पहिला बचाव बाहेरच्या पॅथोजन पासून माझी स्किन करणार आहे. त्याच प्रकारे जेव्हा मी बाहेरचे बॅक्टेरियाज, काही वेगळे पदार्थ वगैरे खाऊ, तर माझ्या बॅक्टेरियाज किंवा माझे गट बॅक्टेरिया हे माझा पहिला डिफेन्स असतील त्या पॅथोजन पासून किंवा त्या घटकांपासून, राईट. हे जे मगाशीपासून मी गुड बॅक्टेरिया म्हणतोय, हे गुड बॅक्टेरिया खरं तर आपल्याला आहारातूनच येतात. पण दुर्दैवाने काही आहारामध्ये काही बदल झाले असतील, आहार योग्य नसेल, बसलेला चांगला नसेल, शिजलेला चांगला नसेल, तर ते थोडेसे बॅड बॅक्टेरिया देखील येतात आणि त्यांचा डिफेन्स करणं हे आपल्या गुड बॅक्टेरियाचं काम. ओके. आता थोडंसं म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हे आपण उलगडूया अजून जास्त. आता सुरुवात तर आपण केलेली आहे. तर मला असा पुढचा प्रश्न विचारायचा आहे की समजा गट डिसबायोसिस असं हे निदान किंवा हे कोणत्या लक्षणावरून कळतं? राईट. गट डिसबायोसिस ही थोडीशी अशी ब्रॉड संकल्पना आहे. त्यासाठी कोणतं असं एक निदान नाही किंवा असं एक लक्षण नाही. बऱ्याचदा काय होतं, पोटाचे आजार हे डॉक्टरांसाठी डायग्नोज करणे खूप अवघड पडतं, राईट. कारण बऱ्याचशा आजारामध्ये येणारी लक्षणं सेम आहेत. म्हणजे एखाद्याला अगदी अपचन असेल तरी पोटामध्ये दुखणं, पोटामध्ये गॅस होणं हेच आहे. बरोबर. आणि एखाद्याला अगदी स्टमक कॅन्सर असेल तरी त्याचा सुरुवातीचा त्रास हा पोटामध्ये दुखणं आणि गॅस होणं हाच आहे. म्हणजे खरं तर सेम लक्षणांवरून आजाराचं स्पेक्ट्रम खूप डिफरंट पडतो. त्यामुळे पोटाच्या आजारांचं निदान करणं हे फक्त लक्षणांवरून जमत नाही. जसं गट डिसबायोसिसचं निदान देखील असं काही एका ठराविक लक्षणावरून नाही. पण जर का त्या पेशंटचा बिहेवियरल पॅटर्न, त्या लक्षणांची कॉम्प्लेक्सिटी, त्या लक्षणांसोबत आलेले असोसिएटेड सिम्पटम जर का लक्षात घेतले तर एक गट डिसबायोसिसचे आपल्याला हिंट मिळते क्लिनिकली, म्हणजे आपण काही लॅब टेस्टमधून किंवा काही तपासण्यामार्फत आपण नक्कीच कन्फर्म करू शकतो. जेव्हा पेशंट माझ्याकडे गट डिसबायोसिसचा येतो तेव्हा पहिली ते हीच असते की त्या पेशंटला काही रेड फ्लॅग सिम्पटम आहेत का ते समजून घेणं, राईट. रेड फ्लॅग सिम्पटम म्हणजे काय, की एखाद्या पेशंटला सिम्पटम्स आहेत, समजा पोटामध्ये फक्त गॅस होत आहेत, अपचन होत आहे, पोटामध्ये कधी कधी क्रॅम्प्स येत आहेत, थोडीशी संडास पातळ होतीये किंवा थोडीशी संडास कडक होतीये, यांना आपण नॉर्मल लक्षण म्हणूयात. याच लक्षणांसोबत पेशंटनं जर का एक वाक्य ऍड केलं की मला संडासमधून रक्त देखील जात आहे, तर ते आमच्यासाठी रेड फ्लॅग सिग्नल होतो, राईट. किंवा पेशंट ह्या सिम्पटम सोबत जेव्हा असं देखील सांगतो की माझं वजन काही कारणामुळे मागच्या 6 महिन्यात इतकं कमी झालेलं आहे, कपडे थोडेसे ढिले पडतात मला, तर हे आमच्याचे रेड फ्लॅग आहे. तर जेव्हा असे रेड फ्लॅग सिम्पटम्स येतात तेव्हा नक्कीच तो आजार फक्त गट डिसबायोसिस नसून काहीतरी सिरियस असावा आणि त्यासाठीच्या तपासण्या आवश्यक आहेत असं आम्ही जातो.
अच्छा. परंतु सुदैवाने नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये जे मी पेशंट पाहतो 100 मधले जवळपास 90-95 लोक हे सुदैवाने अशा मेजर आजारामध्ये इन्व्हॉल्व्ह नसतात. आणि हे गट इम्बॅलन्सचेच आजार जे आपण पुढे पाहणार आहोत, हो. गट इम्बॅलन्सचेच आजार असतात, त्यांचीच लक्षणं असतात. ओके डॉक्टर, आता बघा ही आपल्या सगळ्यांची जीवनशैली अशी खूप धकाधकीची आणि अशी अनसर्टन आहे. तर मग त्या जीवनशैलीचा आणि गट डिसबायोसिसचा असा एकमेकांशी काही परस्पर संबंध आहे का? हो, खरं तर खूपच संबंध आहे असं म्हणता येईल. गट डिसबायोसिस ही संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात तरी नवीन नाही. आजकालच्या लाईफस्टाईलमुळे हे नक्कीच प्रमाण वाढलेलं आहे. पण गट डिसबायोसिस संकल्पना पुरातन काळापासून आहे, राईट. अगदी एक उदाहरण सांगतो. इतिहासामध्ये 2-3 ठिकाणी मेन्शन केलेलं आम्हाला सापडलं की इजिप्शियन ममी ज्या होत्या त्यांचं जेव्हा उत्खनन केलं वगैरे तर त्यांच्या पोटामध्ये देखील काही वेगळे बॅक्टेरिया, वेगळे कल्चर ग्रो झाले होते. त्यामुळे त्यांचा कदाचित मृत्यू पावला असावा असं वैज्ञानिकांचं मत आहे. आणि त्यावेळेच्या फिजिशियन्स लोकांनी, म्हणजे त्यावेळेचे जे वैद्य असतील त्यांनी ते गट डिसबायोसिस क्लिअर करण्यासाठी तेव्हा जे उपलब्ध होते पर्याय, झाडाचा पाला असेल, काढा असेल, जे काय असेल म्हणजे ते दिलं होतं. वैद्यकीय त्या काळचे जे उपचार, राईट. तर थोडक्यात हे गट डिसबायोसिसची ट्रीटमेंट करणं हे अगदी तेव्हापासून चाललेलं आहे. ते आजार तेव्हापासून आपल्याला ज्ञात आहेत, त्याची उपचार पद्धती तेव्हापासून ज्ञात आहेत. पण तुम्ही जसं म्हणालात की आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये, कामामध्ये, तणावामध्ये, आहाराच्या वेळा नियमित नसल्यामुळे बऱ्याच कारणं आहेत. तर त्या कारणामुळे हे आजार नक्की वाढत आहेत. अच्छा. पण डॉक्टर, नक्की पोटात गट डिसबायोसिस दुखतं किंवा हा गटशी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे आम्ही सर्वसामान्य माणसं म्हणून कसं ओळखू शकतो? खरं तसं एक टेस्ट नाहीये किंवा असं एक निदान नाहीये की सर्वच पोटातलं दुखणं हे गट डिसबायोसिस असावं किंवा नसावं. यासाठी एक निदान नक्कीच नाहीये. खरं तर कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुठलेही आजार, म्हणजे साधारणतः ताप आला तरी फक्त हा ताप डेंग्यूचा आहे का, किंवा हा ताप मलेरियाचा आहे का, टायफॉइडचा आहे की कोविडचा आहे, हे असं एका लक्षणावरून कुठल्याही आजाराचं निदान हे थोडं अवघडच राहील. ते तर कुठल्याही आय थिंक आजारासाठी ट्रू ठरेल. जेव्हा हे आजार काही कॉम्प्लेक्स पॅटर्नमध्ये बिहेव करतात, एक रिपीटेडली बिहेव करतात, एक साधारणतः कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटला ते रिस्पॉन्ड देत नाहीत, तर त्यावेळेस आमच्या मनामध्ये शंका उद्भवते की हे कदाचित गट डिसबायोसिस असावं. अच्छा. पण आता हे गट डिसबायोसिस आहे, पोटाशी तर रिलेटेड हे आहेच, पण आपल्या शरीरातल्या इतर अवयवांवर पण हे परिणाम करतात? खूपच. जसं मगाशी आपण बोलत होतो की गट डिसबायोसिस असेल तर आपली इम्युनिटी थोडीशी सप्रेस राहते. जर का आपल्या पोटातले गुड बॅक्टेरिया चालले गेले तर आपला फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स कमी होईल. त्यामुळे पेशंट्स जे गट डिसबायोसिस आहे त्यांचं थोडं इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट राहते, त्यांची इम्युनिटी थोडीशी हॅम्पर राहते. त्यांना रिकरंट छोटे मोठे इन्फेक्शन, सर्दी, ताप, पडसे अशी छोटे छोटे इन्फेक्शन सारखे होतात. अच्छा, हे गट डिसबायोसिस होऊ शकतं. येस, नक्कीच होऊ शकतं. साधारणतः 20-30 वर्षापूर्वी वैद्यकीय क्षेत्राला ह्या गोष्टी ज्ञात नव्हत्या, पण आता या गोष्टी ज्ञात होत आहेत की इम्युनिटीसाठी गटचा खूप मोठा रोल आहे. त्याचसोबतच आजकाल हार्मोन इम्बॅलन्स आणि गट बॅक्टेरिया यांचं देखील बरंच नातं आहे. मगाशी जी आपण 4 नावं घेतली गुड बॅक्टेरियाची, तर ते गुड बॅक्टेरिया बऱ्याचदा सेरोटोनिन नावाची संप्रेरक, सेरोटोनिन नावाचे हार्मोन्स प्रोड्यूस करतात. त्या हार्मोन्स असे आहेत की आपला हॅपीनेस क्वोशंट ठरवतात. अच्छा. राईट. जर का त्या गट बॅक्टेरियाचा काही इम्बॅलन्स झाला तर आपल्या मूडवर देखील इफेक्ट पडू शकतो. आपल्या मूडवरती, आपल्या बिहेवियरवरती. राईट. साधारणतः असंही होतं कधी कधी आपलं पोट साफ नसेल तरी त्या दिवशी आपल्याला थोडंसं बेचैन वाटतं. पोट साफ झाल्यानंतर एकदम छान वाटतं. राईट. अशी फिलिंग असते. जसं वय वाढेल तशी ती फिलिंग खूप जास्त प्रादुर्भावाने पेशंटला जाणवायला लागते. राईट. पण ती फिलिंग आहे कारण ऍक्च्युली तशा गट बॅक्टेरियाज जेव्हा पास होतात फ्रॉम स्मॉल इंटेस्टाईन टू लार्ज इंटेस्टाईन टू डिस्टल कॉलॉन, जेव्हा असे पास होतील तेव्हा ते हार्मोन्स बनवतात. आणि त्यामुळे पोट साफ होणं हे एक हॅपीनेस किंवा हे एक एम्प्टी फिलिंग, हे एक सॅटिस्फॅक्टरी फिलिंगशी जोडलेलं गेलं आहे. म्हणजे ते एक हार्मोन आहे. ते एक हार्मोन्स आहे. जे आपल्याला हॅपी फिलिंग वाटतं. एक्झॅक्टली. तर जसं इम्युनिटीचा संबंध आपण पाहिलात, हार्मोनचा संबंध पाहिलात, गट डिसबायोसिस हे आपल्या जेनेटिक आजारांशी देखील संबंध आहेत. बरोबर. किंवा गट डिसबायोसिस झालंच तर बऱ्याचदा आपले जे नॉर्मल आपला आहार आहे त्याचं डायजेशन होणं, त्याचं ऍब्सॉर्प्शन होणं हे देखील हॅम्पर होतं. बरेचसे आम्ही पेशंट पाहतो की ज्यांना गट डिसबायोसिस असल्यामुळे त्यांचे नॉर्मल विटॅमिन्स, नॉर्मल मिनरल्स हे ऍब्सॉर्ब होत नाहीत आणि इनडायरेक्टली त्यांना विटॅमिन डिफिशियन्सी चालू होतात. विटॅमिन बी असेल, विटॅमिन डी असेल, त्याचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं. ओके. एक रिप्युटेड लॅबनं मध्यंतरी डाटा दिला होता की त्यांच्या लॅबमध्ये जेवढ्या टेस्ट होतात विटॅमिन बी, विटॅमिन डी, त्या टेस्टपैकी साधारणतः 60%-70% लोकांचं विटॅमिन बी लेवल, विटॅमिन डी कमीच येतं. आजकाल प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये लोकांना अनुभव आहेत की फॅमिलीमध्ये कुणाचंही विटॅमिन बी किंवा विटॅमिन डी केलं तर आजकाल ते कमीच येतं. तर कदाचित हे विटॅमिनचे ऍब्सॉर्प्शन का कमी होतात? खरं तर आपला इंडियन आहार ट्रॅडिशनली पाहायला गेला तर तो भाजीपाला, काकडी सलाड ह्यानं वैविध्यपूर्ण आहे, रिच आहे. पण तरी देखील कदाचित आपण जो आहार घेत आहोत, जर का गटमध्ये बॅक्टेरिया चांगले नसतील तर कदाचित त्यांचे ऍब्सॉर्प्शन कमी होणार आहे आणि त्याचा इनडायरेक्टली इफेक्ट आपला विटॅमिनच्या कमतरतेवरती होतो.
अच्छा. पण जर म्हणजे आता त्यातच पुढे विचारते मी, एखाद्याला ते कमी आहे डायग्नोज झालं, तर मग ज्या गोळ्या घेतल्या जातात, व्हिटॅमिन डी असेल, व्हिटॅमिन Right. B12 असेल, तर मग त्या गोळ्या घेऊन सुद्धा ते ऍब्सॉर्ब होतात नीट की येस नाही? येस, अपेरेंटली त्या गोळ्यांचा डोस खूप जास्त असतो. हा. उदाहरणार्थ आपल्या शरीराला व्हिटॅमिन बी ची रिक्वायरमेंट आहे 1 to 2 मायक्रोग्राम, खूप ओके. स्मॉल. हा. गोळ्यांमध्ये तो डोस असतो साधारणतः 1000 किंवा 1500 mcg. एवढा फरक असतो. एक्झॅक्टली. हा. गोळ्यांमध्ये जास्त डोस का असतो, कारण त्यांनाही माहिती, द फार्मास्युटिकल कंपनीज विच प्रोड्यूस दिस मेडिसिन दे नो, की त्यांनाही अंदाज आहे की एवढा मोठा डोस टॅब्लेटचा घेतल्यानंतर देखील पोटातल्या ऍसिडमुळे बरेचसे विटॅमिन्स, बरेचसे मिनरल तिथे हा. डिस्ट्रॉय होणार आहेत. अच्छा. गट बॅक्टेरिया थोडेसे डिस्ट्रॉय करणार आहेत, किंवा काही विटॅमिन्स वगैरे गट बॅक्टेरिया स्वतःसाठी देखील वापरतात. हा. त्यामुळे आपल्या शरीराला ऍब्सॉर्प्शनसाठी खूप कमी शिल्लक राहणार आहे. तेच ओके. इंटेन्शन आहे की आपण जे विटॅमिन बी किंवा विटॅमिन डी चे टॅब्लेट्स आहेत, हा. न्यूट्रिशनल सप्लिमेंट जे हो आहेत, हो. त्यांचा डोस इंटेन्शनली आपण जास्त ठेवलेला आहे. तो जास्त ठेवलाच यासाठी आहे कारण ऍब्सॉर्प्शन जे होणार आहे ऍक्च्युअल डोस पेक्षा तर नक्कीच कमी आहे. ओके. पण मग त्याचा काही साईड इफेक्ट नाही ना होत? डोस जास्त असतो. मोस्टली नाही. हा. विटॅमिन बी हे खरं तर आपण वॉटर सोल्युबल विटॅमिन म्हणतो. हा. विटॅमिन बी किंवा विटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल विटॅमिन आहेत. त्यांचा डोस जरी एक्स्ट्रा घेतला तरी त्यांची ते आपल्याला लघवी वाटे निघून एक्झॅक्टली जातं. हा. ब्लडमध्ये जरी डिझॉल्व्ह झाले तरी ते किडनी मार्फत फिल्टर होऊन ते निघून जातात. बरोबर. त्यामुळे विटॅमिन बी आणि विटॅमिन डी ची टॉक्सिसिटी किंवा त्यांचे हाय डोसचे साईड इफेक्ट आम्ही अजिबात पाहिले गेले नाही. म्हणजे समजा एखाद्याला कमी असलं तरी त्यांनी जे डॉक्टर डायग्नोज करतील की हे तुम्हाला घ्यावे लागेल ते घेतले तरी असं Exactly. इतका काही त्रास नाही. Exactly. ते तुम्ही घेऊ शकता तुमच्या वेलबिंग साठी. एक्झॅक्टली. पण मला इथे एक अधोरेखित करायचं की सर्वात चांगलं विटॅमिन्स हे टॅबलेट मधून नसलेलं आणि जे जेवणाच्या थाळीतून येतं, ताटातून येतं, Organic. ऑर्गॅनिक ते सर्वात छान विटॅमिन्स. ओजीज गुड. एक्झॅक्टली. ओके. आणि आता आपण म्हणजे ह्या सगळ्याबद्दल बोलतोय, टॅबलेट्स बद्दल बोलतोय, तर एक संदर्भ असाही आला की आजकाल खूप जणांना सारखं वारंवार सर्दी, पडसं, खोकला, ताप हे व्हायरल खूप जणांना सतत होतंय. तर मग अचानकपणे म्हणण्यापेक्षा जेव्हा जेव्हा आपण समजा डॉक्टरांकडे जाऊ तर आपल्याला कधी कधी अँटीबायोटिक्स घ्यावेच लागतात. तर असे हे वारंवारपणे अँटीबायोटिक्स घेतल्यामुळं आपल्या गट डिसबायोसिसवर किंवा गट मायक्रोबायोमवर काही परिणाम होतो? येस. खरं तर तुम्ही बरोबर प्रश्न विचारला. आजकाल अँटीबायोटिकचा वापर सर्रास वाढलेला आहे. हो. तुम्ही जे इलनेसेस म्हणलात, सर्दी, पडसं वगैरे, हे बऱ्याचदा व्हायरल इलनेस असतात आणि जे अँटीबायोटिक वापरतो ते बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट असतात. त्यामुळे खरं तर व्हायरल आजारासाठी अँटीबायोटिक वापरणे हे मुळातच पटण्यासारखं नाही, सायंटिफिकली योग्य नाहीये. पण हे अँटीबायोटिक एकतर मूळ सर्दी पडशाला काही मदत करणार नाहीत, पण तेच अँटीबायोटिक आपल्या गटमधल्या गुड बॅक्टेरियाला नक्कीच डिस्ट्रॉय करणार आहेत. ओके. आणि मगाशी आपण पाहत होतो की गुड बॅक्टेरियाचं प्रमाण कमी झालं तर गट डिसबायोसिसची गोष्ट चालू होते. आणि त्यामुळे गट डिसबायोसिस झाला तर मग आपले हार्मोन इम्बॅलन्स, इम्युनिटी कमी राहणार, डायजेशन मध्ये प्रॉब्लेम येणार वगैरे वगैरे या गोष्टी चालू होतात. तर अँटीबायोटिकचा वापर कमी करणं, ओव्हर द काउंटर अँटीबायोटिक न घेणं हे एक सर्वात गरजेचं. बऱ्याचदा असं होतं की सर्दी पडचं असेल तर बरेचसे पेशंट्स किंवा काही लोक डिरेक्टली फार्मसीमध्ये जाऊन काही टॅब्लेट्स घेतात. तर दिस इज समथिंग विच इज नॉट रॅशनल. दिस इज खरं तर नक्कीच अवॉइड करण्यासारखं आहे. आम्ही मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून या गोष्टीविषयी बरेच सतर्कता, बरेच जागरूकता पसरवतो की हे गोष्टी नक्की चुकीच्या आहे. सुदैवाने काही लोक अवेअर देखील आहेत की आपल्याला अँटीबायोटिकनं हार्म होईल. राईट. आणि त्यातल्या त्यात गट डिसबायोसिस हा प्रकार जे आपण मगाशी म्हणत होतो की आजच्या लाईफस्टाईलमध्ये वाढतोय, तणाव, झोप, आहार, राईट. पण त्यासोबतच अँटीबायोटिकचा वापर हे नक्कीच प्रमुख कारण आहे. पण समजा एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांनी दिलेले आहे आणि तितकी त्याची व्हायरलची समजा असेल की खूपच अगदी 3-4 दिवस उठू शकत नाहीये, तर मग घेतल्यानंतर किंवा 2-3दा घेणं वापर झाला असेल अँटीबायोटिकचा, तर मग ते जो गट डिसबायोसिसवर किंवा आपल्या या गट हेल्थवर जो परिणाम झालाय तो भरून कसा काढू शकतो आपण? गट डिसबायोसिस ट्रीटमेंट याविषयी तुम्ही विचारतात. खरं तर गट डिसबायोसिसची ट्रीटमेंट ही अशी एक सलग किंवा एक सरळ मार्गी नाही, राईट. बॅक्टेरियाचं जे डॅमेज आहे ते इरिपेरेबल आहे. जसं आपण सुरुवातीला म्हणत होतो की प्रत्येकाच्या पोटामध्ये ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया आहेत. अँटीबायोटिकमुळे तो बॅक्टेरियाचा काउंट, गुड बॅक्टेरियाचा काउंट नक्कीच कमी होणार आहे. बॅक्टेरिया नक्कीच कमी होणार आहेत. जर का आपल्याला ते पुन्हा गट बॅक्टेरिया रिप्लेनिश करायचे असतील तर आपल्याला आहारामध्ये प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक फूड ऍड करावं लागणार आहे. एक पहिला गोष्ट आहे, त्याविषयी आपण डिटेल बोलूयात. आणि त्याचसोबत बऱ्याचदा आम्ही फार्मास्युटिकल प्रिस्क्रिप्शन आहेत, फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स आहेत, काही टॅब्लेट्स आहेत, सॅचेट्स आहेत की ज्याच्यामध्ये हे गट बॅक्टेरिया रेडीमेड फॉर्मॅटमध्ये मिळतात. म्हणजे बाहेरून पण गुड बॅक्टेरिया तर ते देखील आपण रिप्लेनिश करू शकतो. पण जसं मागाशी मी विटॅमिनच्या बाबतीत बोललो की देअर शुड बी ऑलवेज द इंटेक ऑफ प्री अँड प्रोबायोटिक टू रिप्लेनिश द गट बॅक्टेरिया. म्हणजे नैसर्गिक आहारातून जे बॅक्टेरिया मिळतील ते आपण प्राधान्य द्यायला हवं रादर दॅन फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स. बरोबर. ते जास्ती सूट होतं शरीराला नॅचरली. एक्झॅक्टली.
आणि हे जे जीवनशैलीजन्य आजार आहेत आजकाल हम्म. खूप जणांना आपण ऐकतो की थायरॉइड आहे, डायबेटीस आहे, बीपी आहे, हाय बीपी आहे, हम्म. ओबेसिटी आहे. तर हा आणि गट मायक्रोबायोम या सगळ्यांचा काय संबंध आहे? हो हो. मगाशी आपण जे म्हणत होतो की गट बॅक्टेरिया जे आहेत त्यांच्या इम्बॅलन्समुळे हार्मोन इम्बॅलन्स होतात. हो. पोटामध्ये असे खूप सारे हार्मोन्स आहेत. कोलिसिस्टोकायनिन, इन्सुलिन, ग्लुकेगॉन, बरेच हार्मोन्स आहेत. हं. या हार्मोनचा इम्बॅलन्स जर का झाला तरी आपली इन्सुलिन बनवण्याची क्षमता हॅम्पर होते. आपल्या डायजेस्टिव्ह ज्युसेसची ऍब्सॉर्प्शनची क्षमता कमी होते. जर का इन्सुलिनची क्षमता कमी झाली, पॅनक्रियासवरती जर का तणाव आला, तर ह्याचंच रूपांतर कालांतराने डायबिटीसमध्ये होतं. राईट. प्रत्येकाच्या गट बॅक्टेरियाचं काम आहे की आपल्या आहारामधील कार्बोहायड्रेट वगैरे त्यांचं ऍब्सॉर्प्शन एका लिमिटवरती ठेवणं. बरोबर. राईट. किंवा आपले फायबर्सला डिझॉल्व्ह ठेवणं. जे फायबर्स आपले डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली कार्बोहायड्रेट आणि फॅटचं ऍब्सॉर्प्शन कमी ठेवतील. अच्छा. पण जर का गट डिस्बायसिस असेल, गटचे बॅक्टेरिया चांगले नसतील, तर तेच आपल्या आहारामधले फॅट कार्बोहायड्रेट ऍब्सॉर्प्शन मध्ये जास्त होतील. राईट. ते फर्मेंटेड राहणार नाहीत, त्यांचे ऍब्सॉर्प्शन हॅम्पर होईल आणि तेच मग पोटाच्या आरोग्यासोबतच पोटाच्या आजारांसोबतच डायबिटीस, ओबेसिटी हे देखील आजार कॉज करू शकते. म्हणजे ते प्रमाण त्याचं जास्त होऊ शकतं जर तुमचं गट डिस्बायसिस बिघडलेलं असेल तर. ओके. तर आता आपण डॉक्टर आपल्याला बऱ्यापैकी ही कन्सेप्ट आता समजून आलेली आहे की गट डिस्बायसिस कशामुळे होतं. तर आपण आता त्याच्यावर उपाय काय असतील ह्याच्यावर आपण नक्कीच बोलूया की कोणकोणते उपाय आपण करू शकतो किंवा कशी आपली जीवनशैली पाहिजे की आपण हे सगळं छान सुधारू शकतो आणि नॅचरल फूडद्वारे आपण मिळवू शकतो. गट डिस्बायसिसची ट्रीटमेंट बोलण्याआधी आपण त्याविषयी प्रिव्हेन्शन बोलूयात. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन आपण प्रिव्हेन्शनशी बोलूयात. मगाशी जे बोलत होतो आपण की जर आपला आहार शैली, आपलं जीवनमान जर का सुरळीत असेल, सुरळीत म्हणजे काय, जसा पेशंटला मी 5 प्रश्न विचारतो. तुमची चिंता कशी आहे, तुमचा तणाव कसा आहे, झोप कशी आहे, आहाराच्या वेळा कशा आहेत, तुमचे विचार कसे आहेत. अच्छा. राईट. कुठल्याही एका प्रश्नाचं पेशंटकडून उत्तर थोडंसं संदिग्ध आलं तर ते एक हिंट राहते किंवा एक पॉइंटर होतो आमच्यासाठी की कदाचित हे कॉज असू शकतं त्या पेशंटमध्ये गट डिस्बायसिससाठी. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीमध्ये झोपेच्या वेळा नियमित पाळल्या जात नाहीत. शिफ्ट ड्युटी वर्कर आहेत, IT वर्कर आहेत, यंग जनरेशनचे वर्कर आहेत, झोपेच्या वेळा नियमित नाहीत त्यांच्या, तर हे देखील गट इम्बॅलन्स करू शकतो. किंवा झोपेच्या वेळा पाळल्या जात नाहीत काही कामगार वर्गामध्ये, तसा देखील प्रॉब्लेम होतो. तर ते देखील गट डिस्बायसिसला कारणीभूत ठरू शकतं. अशा वेळेस प्रिव्हेन्शन करताना आपण हेच कळतो की त्या पेशंटला त्या गोष्टीची जाणीव करून देणे. कदाचित हे मूळ कारण असावं. बरेचदा ते वाटत नाही की माझी झोप कमी आहे म्हणून माझं पोट बिघडतं. हे बऱ्याचदा अधोरेखित करावं लागतं आणि जेव्हा प्रॉब्लेम सापडतो तर आपोआपच त्याचं सोल्युशन देखील आणि त्याचं प्रिव्हेन्शन देखील आपोआप करता येतं. पण मग डॉक्टर झोप नक्की किती घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपली बॉडी चांगली राहील किंवा गट हेल्थ चांगली राहील? झोपेसाठी असं काही प्रमाण नाहीये की एक 6 तासच असावी किंवा 8 तास असावी. राईट. जेव्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर फ्रेश वाटेल, एनर्जाइज वाटेल, तितक्या तासांची झोप तुमच्या शरीराला आवश्यक आहे. प्रत्येकाची दैनंदिन जीवनशैली वेगळी, कामाचं स्वरूप वेगळं. जो व्यक्ती नक्कीच 5 तास शेतामध्ये काम करतोय त्याची झोपेची गरज नक्कीच वेगळी असणार आहे कम्पेअर्ड टू द वन जे ऑफिसमध्ये बसून काम करतात. राईट. बरोबर. असा पेशंट की ज्यांचं वजन वेगळं आहे, मेटाबॉलिझम वेगळं आहे, त्यांचे आजार डायबिटीस, थायरॉइड जे काय असतील ते वेगळे आहेत, त्यांची झोपेची गरज नक्कीच वेगळी असणार आहे बाकीच्या पेशंटच्या तुलनेत. बरोबर. तर झोपेच्या बाबतीत एक साधारणतः डोळमाने आमचं सांगणं हे आहे की दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे, झोप कम्प्लीट व्हायला हवी. राईट. झोपेच्या अवर्सपेक्षा बऱ्याचदा झोपेची क्वालिटी हे एक आम्ही पॅरामीटर ठेवतो. राईट. तुमची झोप सलग होत आहे का, झोपेतून दचकून उठलं जात आहे का, झोपेतून घोरण्याचा आवाज येतोय का, ह्या जर का क्वालिटी चांगल्या असतील तर झोप विल बी गुड क्वालिटी ॲज वेल ॲज गुड क्वांटिटी दॅट मेक्स गुड स्लीप. घोरण्याचा तर उल्लेख आला, म्हणजे घोरतात त्यांचं गट हेल्थ नाही, गटचं नाही, डिस्टर्ब आहे का? येस. झोपेच्या घोरण्याचा जो आजार आहे त्याला खरं तर वैद्यकीय भाषेमध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असं म्हणतो. राईट. श्वासाच्या अन्ननलिकेमध्ये जेव्हा पडजीप असेल किंवा आपलं फॅट जास्त वाढलं असेल तर त्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होतो आणि त्याचा परिणाम इनडायरेक्टली आपल्या कार्डिओव्हास्क्युलर हेल्थवरती, पल्मनरी हायपरटेन्शनवरती, पोटाच्या आरोग्यावरती, हार्मोन्सवरती, या सगळ्यावरतीच नक्कीच पडतो. चिंता, तणाव किंवा जो स्ट्रेस आहे आजकाल जो बऱ्याच जणांना सतावतो तर त्याचा पण आपल्या गट डिस्बायसिसवर परिणाम होतो खूप जास्त प्रमाणात. करतं जर का मला असं विचारसाल की झोपेपेक्षा जास्त कुठला हार्मफुल इफेक्ट आहे, राईट, तर आहाराच्या नंतर खरं तर आपल्या चिंता, तणाव, विचार, कायम बिझी राहण्याची शैली ही जी आहे ती गट बॅक्टेरियासाठी खूप हार्मफुल आहे. ओके. बऱ्याचदा ह्या स्ट्रेस किंवा तणावाचा डिरेक्टली देखील संबंध असतो किंवा इनडायरेक्ट संबंध असतो. डिरेक्ट संबंध सांगायचं झालं तर जेव्हा आपल्याला स्ट्रेस आहे, तणाव आहे, त्यावेळेस आपल्या खाण्याचा पॅटर्न बिहेवियर बदलते. स्ट्रेस इटिंग आहेत, स्नॅक फूड जे आहेत,
जे असं क्विक फूड, फास्ट फूड जे आपल्याला हॅपीनेस देतं पटकन खाऊन, अशा आहाराचं प्रमाण वाढतं, ज्याला आपण स्ट्रेस इटिंग म्हणतो. तशा गोष्टींचा देखील डिरेक्टली आपल्या गट हेल्थवरती संबंध होतो. आणि इनडायरेक्ट इफेक्ट म्हणजे तो हार्मोन मेडिएटेड. जर का स्ट्रेस जास्त असतील तर गटमधले हार्मोन इम्बॅलन्स राहतात, गटमधल्या बॅक्टेरियाला योग्य पोषण मिळत नाही, गट वॉशआउट होणं किंवा गटची पेरिस्टॅलिसिस, बॉवेल मुवमेंट साफ होणं हे सगळं होत नाही स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये, आणि त्यामुळे देखील इनडायरेक्टली गट बॅक्टेरियाला प्रॉब्लेम येतो. अच्छा, मग आहार आणि स्ट्रेस म्हणजे तुम्ही म्हणता की त्या दोघांचंही खूप चांगलं जवळचं रिलेशन नातं आहे खरं तर. आणि पुढची गोष्ट म्हणजे विचार. तर विचारांबद्दल आणि गट डिस्बायसिस बद्दल काय त्यांचं परस्पर संबंध आहे? तुम्ही कदाचित ऐकलं असेल, गट ब्रेन ऍक्सिस अशी कन्सेप्ट आहे. अवर गट इज अवर सेकंड ब्रेन असं म्हणतो. म्हटलं जातं. जेव्हा असं तुम्ही अगदी पॉडकास्टच्या सुरुवातीला म्हणाला होतात की जेव्हा एक गट फिलिंग नावाची गोष्ट असते, राईट, तर आपल्या पोटातले हार्मोन्स असतील सेरोटोनिन वगैरे, जे आपला हॅपीनेस क्वोशंट किंवा जे आपला मूड ठरवतात, त्याचसोबत ते आपल्या कॉन्फिडन्स देखील ठरवतात. कॉन्फिडन्स लेवल, तुमचा बिहेवियरल मॅनरिझम हे सर्व ठरवतात. डॉक्टर, आत्ताच आपण प्रिव्हेन्शन बद्दल बोललो, पण ह्या गट हेल्थ बद्दल ट्रीटमेंट काय आहे ते तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल का? येस, सुदैवाने मॉडर्न सायन्सेसमध्ये याचे बरेच ट्रीटमेंटचे पर्याय उपलब्ध आहेत, राईट. आजकाल फार्मास्युटिकल ऑप्शन्स बरेचसे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई किंवा बिफिडोबॅक्टेरियम किंवा बॉर्डिलिया बॅक्टेरिया हे जे गुड बॅक्टेरियाज आहेत त्यांचे फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स अवेलेबल आहेत. ते सॅचेट फॉर्मॅटमध्ये किंवा लिक्विड फॉर्मॅटमध्ये किंवा कॅप्सूल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत. अच्छा. सुदैवाने त्यांच्यामध्ये म्हणजे एका कॅप्सूलमध्ये साधारणतः 5 मिलियन बॅक्टेरियाज वगैरे इतके जास्त काउंटवाले प्रिपरेशन्स आहेत. परंतु त्या टॅबलेटमध्ये किंवा त्या प्रिपरेशनमध्ये काय होतं की आपल्या जसं आपण त्या टॅबलेट कन्झ्युम करतो, आपल्या स्टमकच्या ऍसिडमुळे किंवा इंटेस्टाईनच्या एक्झिस्टिंग बॅक्टेरियाजमुळे ते नवीन बॅक्टेरियाज इझिली ऍक्सेप्ट होत नाहीत. जेव्हा आपण 5 मिलियन बॅक्टेरियाज ऍड करत आहोत आपल्या सिस्टीममध्ये, तर ऍक्च्युअली युटिलिटी ऑफ दिस बॅक्टेरियाज इज ती खूप अशी 1000 पर्यंतच राहते. त्यामुळे आम्ही सजेस्ट करतो की जसा तुम्ही जर का फार्मास्युटिकल प्रिस्क्रिप्शन घेत असाल तर ते साधारणतः 14 दिवस किंवा कधी महिनाभर देखील घ्यावे लागतात. कारण एका पिलमध्ये पाहिलं तर 5 मिलियन बॅक्टेरिया आहेत, पण ऍक्च्युअली इंटेस्टाईनमध्ये पोचेपर्यंत त्यांचा नंबर खूप कमी झालेला असतो. त्यामुळं सहसा प्रॅक्टिसमध्ये आम्ही ते टॅबलेट किंवा ते प्रिपरेशन्स दिवसातून 2 वेळा असं साधारणतः 3 ते 4 आठवडे देतो. तेव्हा कुठे ऑप्टिमल रिझल्ट आम्हाला पाहायला मिळतात. साधारण या सगळ्या प्रोसेसला किंवा एखादा पेशंट बरा व्हायला किती वेळ लागतो? साधारणतः असं प्रत्येक पेशंटचा रिस्पॉन्स वेगळा, प्रत्येक पेशंट गट हेल्थ वेगळी, पण साधारणतः आमचा अनुभव की सहसा 2 ते 4 आठवडे हा मी एक कन्व्हेन्शनल टाइम पिरियड ठेवतो की 2 आठवडे ह्या गोळ्या घ्यायच्याच आहेत, 2 आठवड्यात तरी हे सॅचेट किंवा हे लिक्विड जे आहे ते घ्यायचंच आहे. 2 आठवड्यानंतर एकदा फॉलोअप व्हिजिटनुसार सिम्पटम्स इम्प्रुव्हमेंटनुसार आपण प्लॅन करतो. एखाद्या व्यक्तीचा जर का अँटीबायोटिकचा यूज जास्त असेल, गट हेल्थ खूपच पुअर असेल, तर अशा काही व्यक्तींना आम्ही सुरुवातीपासूनच 4 ते 6 आठवड्याचे प्रोबायोटिक्स प्रिपरेशन सुरू करतो. ओके, पण रुग्ण पूर्णपणे बरा होतो? नक्कीच. हा नक्कीच प्रिव्हेंटेबल आजार आहे. हा आजार असा जीव घेणं किंवा सिरियस असा हा प्रकार नक्कीच नाही. हा पूर्णपणे प्रिव्हेन्शन किंवा पूर्णपणे इझिली मॉडिफायबल किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशननुसार किंवा बेसिकली फार्मास्युटिकल हेल्पच्या नुसार अर्ली डिटेक्शन केली, अर्ली ट्रीटमेंट केली तर पूर्ण बरा होण्यासारखा आजार आहे. ओके, गट डिस्बायसिस आणि स्ट्रेस हे आपण त्याचं रिलेशन किंवा त्याचा इम्पॅक्ट कसं आहे हे तर कळलं, पण मग आपला आहार कसा असायला पाहिजे जेणेकरून गट डिस्बायसिस चांगलंच राहील? आपल्या गट हेल्थसाठीचा आहार हे खरं तर खूप असं डिटेल प्रवचन होईल त्याच्याबद्दल. एक थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या आहारामध्ये प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक घटक भरपूर प्रमाणात असायला हवेत. उदाहरण सांगू शकाल? जर का आपण प्रीबायोटिकचं उदाहरण घेतलं तर प्रीबायोटिक असे घटक आहेत की जे आपल्या गटच्या बॅक्टेरियासाठी फूड म्हणून कार्य करतात, राईट. उदाहरणार्थ ऍपल, बनाना, आपले जे कन्व्हेन्शनल मसाले आहेत ते कांदा, लसूण हे जे आहेत हे आपण प्रीबायोटिक ह्या घटकामध्ये मोजतो. की ज्यामुळे ऑलरेडी एक्झिस्टिंग बॅक्टेरियासाठी फूड मिळेल, त्यांची ग्रोथ चांगली राहील, त्यांचं नरिशमेंट चांगले राहील. तर आहारामध्ये या प्रीबायोटिक घटकांचा समावेश असावा. आणि त्याचसोबत आहारामध्ये कन्व्हेन्शनल जे आपण प्रोबायोटिक घटक म्हणतो, म्हणजे थोडक्यात कर्ड, ताक, फर्मेंटेड गोष्टी, लोणचं, अशा गोष्टींचा भरपूर समावेश असावा, रेग्युलर समावेश. सुदैवाने इंडियन आहारामध्ये या गोष्टी आहेत, कर्ड वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. यांचा समावेश वाढवला तर नक्कीच गट डिस्बायसिस सारखे प्रकार हे टाळता येण्यासारखे आहेत. ओके, पण डॉक्टर, मी बऱ्याच जणांचं असं ऐकते की आम्हाला रात्री दही सूट होत नाही, रात्री ताक सूट होत नाही, तर मग अशा लोकांनी काय करायला पाहिजे? बरोबर. तर हे जे दह्याचं उदाहरण आहे तर ते खरं तर बाकी बऱ्याच आहारांच्या बाबतीत देखील आहे. एक ठराविक आहार ही एखाद्या व्यक्तीला नाही सूट होते किंवा मला नाही जमत. लोक सांगतात की मला दह्यानं त्रास होतो, मला चणे खाल्ल्यानं त्रास होतो, डाळीनं त्रास होतात.
तसं प्रत्येकाच्या आहाराचं वेगवेगळं प्रमाण, वेगवेगळं टॉलरन्स असणारच आहे. बरोबर. आणि कोणत्याही गोष्टीचा टॉलरन्स कमी करायचा असेल तर खरं तर ग्रॅज्युअल सेन्सिटायझेशन हाच एक पर्याय आहे. म्हणजे थोडक्यात त्या आहाराचं प्रमाण हळूहळू वाढवा. अच्छा. राईट. अचानक जर का शिफ्ट केलं तर जमणार नाही. उदाहरणार्थ जसा आहार आता पंजाबकडच्या लोकांचा आहे, त्यांच्या आहारामध्ये चणे किंवा छोले असे पदार्थ जास्त आहेत. बरोबर. तोच आहार कदाचित बेंगोली माणसाला सूट होणार नाही. बेंगॉलचा मासे वगैरे आहार हा कदाचित गुजरातींना त्यांना नाही सूट होणार. पापडा डेफळा हे केरळ साईडला जमणार नाही, किंवा केरळ साईडचा इतका भात हे महाराष्ट्रीयांना जमणार नाही. तसं प्रत्येकाच्या जेनेटिक सेटअपनुसार तो आहार त्या व्यक्तीला सूट होतो. भौगोलिक त्याच्या. जर का एखाद्या व्यक्ती असं सांगत असेल की मला दही सूट होत नाही, तर अशा वेळेस आम्ही ग्रॅज्युअली स्टेपअप करा हा एक सजेशन देतो. किंवा दुसरे प्रोबायोटिक आहेत, उदाहरणार्थ ताक आहेत, लोणची आहेत, इडली डोसा जे फर्मेंटेड गोष्टी आहेत, तर ते देखील प्रोबायोटिक आहेत, आपण त्यांचाही समावेश करू शकतो. अच्छा. पण डॉक्टर, आजकाल ना हे खूप ऐकायला मिळते की प्रोटीन इंटेक जरुरी आहे. प्रोटीनचं म्हणजे हे एक फॅडच आलंय. तर ते आणि गट डिस्बायोसिस काय सुदैवाने नाही. म्हणजे गटच्या बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी किंवा त्या न्यूट्रिएंट सप्लायसाठी ते प्रोटीनचा वापर करत नाही. अच्छा. राईट. त्यामुळे गट डिस्बायोसिस आणि प्रोटीन इंटेक ह्याचा डिरेक्टली संबंध तर मी नाही म्हणेल. पण असं नाही की प्रोटीन शरीरासाठी योग्य नाही. प्रोटीन आहार तर नक्कीच घ्यावा. जसं मगाशी म्हणलं तसं नैसर्गिक प्रोटीन जे मिळेल ते योग्य, जे आपल्या आहारातून प्रोटीन मिळेल, अंडी, डाळी, पापड यांच्यातून जे प्रोटीन मिळेल ते नक्कीच योग्य. आजकाल प्रोटीन पावडर्स किंवा ते प्रिपरेशन भरपूर आहेत मार्केटमध्ये. हो, इंटेकसाठी म्हणजे कंपल्सरी ते प्रोटीन दुधातून घ्या, पाण्यातून घ्या. येस, एक्झॅक्टली. त्या कंपन्यांतर्फे असं सांगण्यात येते की 1 ग्राम per kilogram of your body weight you should take. If I am 60 kilogram, I should take a 60 gram of protein. पण कन्व्हेन्शनली पाहायला गेलं तर आपल्या इंडियन डाएटमध्ये म्हणजे मागच्या 35 वर्षामध्ये मी स्वतः कधी 60 किलोग्राम किंवा माझ्या वजनानुसार तितकं प्रोटीन नाही खाल्लेलं. ह्या फक्त फॅटच्या मागे लागून जर का मी आता माझा प्रोटीन टेक तेवढा वाढवला तर कदाचित हे गटला नाही सहन होणार. म्हणजे सूट होऊ शकत नाही, कारण आपल्या बॉडीला त्याची सवय नाहीये. तर अशा वेळेस उलट मग कॉन्स्टिपेशन सारखे घटक वाढतात. अच्छा. तर अशा वेळेस देखील पेशंटला सांगतो की तुम्ही ग्रॅज्युअली प्रोटीन इंटेक वाढवा. मार्केटमध्ये प्रोटीनचे बरेच प्रिपरेशन आहेत, वे प्रोटीन, ईस्ट प्रोटीन, प्लांट प्रोटीन. जेव्हा पेशंटला असं प्रोटीन इंटेक एखाद्या गोष्टीचा सूट होत नाही, वे प्रोटीन सूट होत नाही, तर अशा वेळेस आपण प्लांट प्रोटीन वगैरे देखील सजेस्ट करतो. अच्छा. पण इतकं नक्कीच की सुदैवाने गट बॅक्टेरियासाठी प्रोटीन आवश्यक नसतात, डिरेक्टली त्यांचं रिक्वायरमेंट नाहीये. त्यामुळे प्रोटीन इंटेक हा ग्रॅज्युअली अपटायटेड करावा. मला वाटतं की हे थोडंसं मागच्या 2-3 वर्षात आलेलं मार्केटचं फॅड आहे. कदाचित हे काही वर्षात पुन्हा जाईल आणि काही वर्षात पुन्हा मग कर्ड, योगर्ट अशा गोष्टींचं फॅड येईल. ते बदलत राहतात, ते सायक्लिकल चेंजेस मार्केटमध्ये होत राहतील. पण येस, आहार हा बॅलन्स असावा, प्रोटीन नक्कीच चांगलं, पण त्यासोबत प्रोबायोटिक्सला विसरून चालणार नाही. म्हणजे आपल्या ज्या घरगुती वस्तू आहेत, म्हणजे एक महाराष्ट्रीयन किंवा भारतीय आहार अगदी आपल्या गटसाठी खूप चांगला आहे आणि आपण तो फॉलो केला तरी आपण व्यवस्थित ठेवू शकतो आपल्या गट हेल्थला. डॉक्टर, आता आम्हा सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी 5 अशा छान सवयी सांगा की त्याच्यामुळे आमची गट हेल्थ बेस्ट राहील. सर्वांसाठी जानकारी आहेत, माझ्यासाठी देखील. आजकाल लाईफस्टाईलमध्ये आपल्या सर्वांच्याच आहार आणि जेवणाच्या वेळा वगैरे खूप डिस्टर्ब आहेत. बरोबर. त्यामुळे गट हेल्थ इश्यू खूप कॉमन आहेत. 80% लोकांना गट हेल्थ आहे, गट हेल्थचे इश्यू आहेत. राईट. त्यासाठी काही सजेशन्स आहेत, ज्या काही टिप्स आहेत की ज्या पेशंटने देखील किंवा अशी व्यक्ती की ज्याला गट हेल्थ विषयी सजगता आहे, जे आपण प्रिव्हेन्शन म्हणून ते पाळू शकतो, अशा लोकांना मी काही गोष्टी सांगतो. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे फ्लुइडचा इंटेक भरपूर असावा, पाण्याचं प्रमाण भरपूर घ्यावं. सरबत वगैरे पण चालू शकतो. येस, सर्व प्रकारे पाणी. एक्झॅक्टली. नॉट ओन्ली कोकोनट वॉटर, सिम्पल प्लेन वॉटर. तुम्ही त्यात सिरप टाका, कोकोनट टाका, लिंबू पिळा, कोकम टाका, कसंही चालेल, पण पाण्याचं प्रमाण भरपूर असायला हवं. बरोबर. राईट. सेकंड, तुमच्या आहारामध्ये फायबर्सचा इंटेक असायला हवा. ओके. फायबर्स. राईट. थोडी उदाहरण द्याल कुठले फायबर? आपल्या डायटरी कन्व्हेन्शनल इंडियन आहारामध्ये जे भाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, त्यांतून एक तंतुमय पदार्थ जे फायबर मिळतात ते चांगले. किंवा सॅलेड सारखी गोष्ट एक आहारामध्ये ऍड करता येईल. काकडी, गाजर हे जे प्रकार आहेत ते ऍड करता येईल. हे सर्व प्रकार आपण सोल्युबल फायबर्समध्ये ठेवतो. त्याचसोबत कधी कधी गरजेनुसार, कॉन्स्टिपेशननुसार, पोटाच्या आरोग्यानुसार कधी कधी आपल्याला इन्सोल्युबल फायबर्स देखील ऍड करावे लागतील. इन्सोल्युबल फायबर्स म्हणजे थोडक्यात इसबगोल ऐकलं असेल तुम्ही. इसबगोल. राईट. सायलियम हस्क नावाचं जे कंपाऊंड आहे, जे पोटामध्ये गेल्यानंतर ते डिझॉल्व्ह होतं. राईट. तसे सोल्युबल फायबर्स ऍड करता येतील. किंवा मध्यंतरी चिया सीडचं खूप फॅड आलं होतं. राईट. चिया सीडचं एक फॅड होतं, ते पण एक सोल्युबल फायबर्सचं उदाहरण आहे. राईट. सोल्युबल फायबर्स असो किंवा इनसोल्युबल फायबर्स असो, की जे पालेभाजी, फळभाजी, सॅलेड मधून मिळतात, कसेही चालतील, पण हे दोन्ही प्रकारचे फायबर्स असायला हवेत. फ्लुइड्स, फायबर्स नंतर तिसरी गोष्ट सांगता येईल की आपल्या आहारामध्ये फास्टिंगचा थोडासा असावा. फास्टिंग म्हणजे साधारणतः कमीत कमी 10 तास पोटाला आराम.
आराम. रात्रीचं जेवण जर का 8-9 वाजता झालं तर दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत पहाटेपर्यंत सहसा पोटाला आराम द्यावा. सुदैवाने कन्व्हेन्शनल इंडियन ट्रॅडिशनल इटिंग मध्ये हा पोटाला 10 तासाचा 12 तासाचा आराम मिळतोच. पण आजकाल लेट नाईट इटिंग पॅटर्न असतील किंवा मध्यरात्री स्ट्रेस इटिंग, मध्यरात्री फ्रीज ओपन करणं, फ्रीजवरती रेड मारणं, हे अशा गोष्टी ज्या वाढल्या आहेत त्या थोड्याशा ह्या फास्टिंग सायकलला डिस्टर्ब करतात आणि त्याने देखील गट हेल्थ डिस्टर्ब राहते. राईट. आणखी गोष्टी जर का सांगायची झाल्या तर आपला स्लीप पॅटर्न जो आहे तो व्यवस्थित करता येईल. राईट. अर्ली टू बेड, अर्ली टू राईज इज ऑलवेज द गुड कन्व्हेन्शन. राईट. अँड लास्ट इज युअर स्ट्रेस मॅनेजमेंट. राईट. Manage your stress, right? Whatever stress you are feeling, financial, economical, family, whatever, right? Stress management is almost essential. Stress cannot harm your gut. It mainly affect your mood, imbalance, hormones, and also your cardiovascular health, right? We are seeing the many patients of young heart disease, coronary diseases, cardiac patients that could be also directly attributed to stress. The gut health साठी नाहीच, पण बाकी ओव्हरऑल हेल्थ साठी देखील स्ट्रेस मॅनेजमेंट इज ऑल्सो इसेन्शियल. ओके. आणि सर एक्सरसाइजचा काही आहे भाग गट हेल्थ मध्ये? येस, नक्कीच. एक्सरसाइज किंवा कन्व्हेन्शनल सांगायचं झालं तर योगा आणि स्ट्रेचिंग यांचा गट हेल्थसाठी खूप फायदा होतो. जसं अगदी आपल्या योगासनामध्ये पद्मासन आहे, त्रिकोणासन आहे, सूर्यनमस्कारमध्ये काही स्टेप्स आहेत की ज्याच्यामध्ये पाठीवरती मणक्यावरती ताण पडतो, तसे ताण. राईट. भुजंगासन आहे. असे पोटावरती ताण देणारे जे व्यायाम आहेत ते आतड्यांना छानसा पीळ देतात आणि त्यांनी देखील गट पेरिस्टॅसिस, गटची मुवमेंट साफ होण्यासाठी मदत होते. राईट. बरेचसे पेशंट सांगतात आम्हाला की कॉन्स्टिपेशनचा आजार होता पण योगा किंवा झुंबा चालू केला आणि त्यानंतर हे थोडेसे प्रमाण कमी झाले. म्हणजे स्ट्रेचिंगचा उपयोग होतो गट हेल्थसाठी. राईट. ओके. म्हणजे आपण जे पूर्वीचे म्हणायचे की आहार, विहार, व्यायाम आणि विचार जे आपले ऋषीमुनी सांगून गेलेत किंवा पूर्वीचे लोक जाणते सांगून गेलेत, तर तेच त्याचे सूत्र आहे किंवा तो जो मंत्र आहे तो आजच्या काळातही लागू होतो. आणि अशा प्रकारच्या चांगल्या फायबर असणाऱ्या गोष्टी किंवा ज्या आपल्या शरीराला खूप चांगले फायदे देतात त्याचं सेवन नेहमीच करायला पाहिजे. हेच आजच्या आपल्या पॉडकास्टचा आपण म्हणूयात की जिस्ट आहे. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट आजचा कसा वाटला त्याबद्दल आम्हाला कमेंट्स मधून जाणून घ्यायला खूप खूप आवडेल. आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.